नमस्कार, मैं हूं जेपी जायसवाल। आप देख रहे हैं सर्च इंडिया 24 न्यूज। आइए नजर डालते हैं आज की कुछ प्रमुख खबरों पर। तुम्ही कोणी विचारतच नाहीत आम्हाला। तुम्हाला एक कन्सल्टिंग म्हणजे एक कन्सल्टिंग रस्त्याचा सुद्धा आर्किटेक्ट असतो, तो तुम्हाला आणि त्या किती ट्रॅफिक आहे त्याचं सगळं हे करूनच रस्ता बनवायचा, नुसता डांबरी आणि मी सुधीर भाऊच्या मनात हाताशी सहमत आहे, परंतु आता आम्ही आता ठेके काढलेले आहेत त्याला 3 वर्षाची हे लायबिलिटी पिरियड दिलेली आहे. म्हणजे 3 वर्षात तो रस्ता त्याने पुन्हा खराब झाला तर करायचा आहे. डांबराचं उदाहरण देशाचा सगळाच रस्ता डांबरीकरण पाहिजे, सगळाच रस्ता कॉन्क्रीट पाहिजे असं नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की किती माझ्यामध्ये तरी 11-12 सुमारामध्ये ज्या वेळेला पाणी साचत होतं त्यावेळेला आपण कॉन्क्रीट केलेलं आहे पावसाळ्यामध्ये. माझ्यामध्ये 5 दिवस सुद्धा त्या रस्त्याला विश्रांती दिली नव्हती फिलिया हॉस्पिटलच्या समोर. तो कॉन्क्रीट 2012चा आहे, 13 वर्ष झाले, आज सुद्धा तो कॉन्क्रीट कसा टिकून आहे. संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट असं मी म्हणणार नाही. जो वैशिष्ट्य म्हणजे जिकडे खरोखर खड्डेच पडतात काय तेवढा तुम्ही पॅच आहे 50 मीटर 100 मीटर ऐका, 1 मिनिट ऐका, 50 मीटर 100 मीटरचा पॅच जो खरोखर काय खड्डा पडतो म्हणजे गोठणपूरचा समजा स्पॉट आहे किंवा आपल्या राजटोकीच्या समोर हे असे स्पॉट जे आहेत खड्ड्यांचे तिकडे कॉन्क्रीट झालं पाहिजे. आणि दादा जे बोलले त्याच्या मताशी मी सहमत आहे, पण दादांना एक सिंपल उदाहरण देतो की आपल्या घराच्या शेजारचा जो कॉन्क्रीट झालेला आहे तो कुठल्या कालावधीचा आहे बघा. रस्त्याची जर क्वालिटी दिली तर रस्ता नक्कीच चांगला होत असतो. नाहीतर आपल्या वडोदरा अहमदाबाद हायवे बघा, आम्ही आमचं पण आयुष्य राजकारणामध्येच गेलेलं आहे. आम पालघरची जनता काय विचार करेल हे सांगण्याची गरज नाही. जनतेला माहिती आहे कोण 24 तास काम करतं, कोण लोकांना 24 तास वेळ देतो. त्यापेक्षा फालतू परत माघार घेतो, गैरसमज करून घेऊ नका. पण विकासाच्या दृष्टिकोनातनं आपण काय करू शकतो, कारण जर तुम्ही असं एका ठिकाणी असं बोलता मी हे करणार आहे, मग तुम्ही जेव्हा 14 ते 19 होतात तुम्ही काय काय कामं केली ते सांगा जरा. एक मिनिट जरा प्रश्न विचार तुम्ही 14 ते 19 मग त्या काळ एक मिनिट सांगतो परत तुम्ही प्रश्न विचारतात उत्तर पण घ्या. पण 14 ते कालावधीमध्ये तुम्हाला काम करायला तुम्हाला वेळ नव्हता. पण तुम्हाला ऐकाय बघा पर्सनल नाही, हे पर्सनल आणि पास मध्ये पण जाऊ नका. पर्सनल घेतलं जातं, हे बघा पर्सनल घेतलं जातं हे सांगायचं, हे अपेक्षित आहे. पालघरची पहिली पाणीपुरवठा योजना जी डिझाईन केलेली आहे ती सन 1991ला डिझाईन केलेली आहे आणि त्याची कालावधी हा 30 वर्षाचा पकडला होता 1931. आणि त्या कालची लोकसंख्या होती ही 31 लाख पकडलेली लोकसंख्या ही 1,55,000 पकडली होती. ही 26 गाव मिळून. आणि आज परिस्थिती अशी आहे पालघरचीच लोकसंख्या अर्थमॅटिकली डिझाईन केली तर 1,55,000च्या वर झालेली आहे. त्यामुळे सध्या असलेली अस्तित्वात पाणी पुरवठा योजना ही नवीन डिझाईन करावं लागेल. आणि त्याशिवाय नवीन डिझाईन केल्याशिवाय व्यवस्था सर्वप्रथम पाणी पुरवठा योजना नवीन डिझाईन करावं लागेल. नमस्कार, मी लॉयन राजेश अग्रवाल. पालघर नगर परिषदेमध्ये जे निवडणूक आहे नगर परिषदेची त्या अनुषंगाने आपण सगळ्यांना विनंती करतो की आज माननीय स्वर्गीय अटलजींच्या काळापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचे समर्थक कट्टर कार्यकर्ते मतदार आहोत. आणि आज भारतीय जनता पार्टीने जो हिरा एक शोधून काढला आहे की ज्याच्यामध्ये अटलजींचा संयम, मोदीजींचं नेतृत्व, दूरदृष्टीपणा, अमित शहाजींचा जो आपला आक्रमकता आहे, ह्या सगळ्यांचा एक त्रिवेणी संगम आहे. आपल्या नगर परिषदचे नगराध्यक्षाचे उमेदवार श्री कैलास म्हात्रे साहेब ह्यांना प्रचंड मतांनी आपल्याला जिंकून आणायचं आहे. पालघरचे माझे ह्युमन राईट्स काउन्सिल ऑफ इंडियाचे सगळे कार्यकर्ते, आमच्या अग्रवाल समाजाचे ट्रस्टचे जे माझे फॅन फॉलोवर आणि सगळे मित्रमंडळी, नातेवाईक, ह्या सगळ्यांना आणि पालघरच्या तमाम जनतेला माझं आव्हान आहे की पालघरला आपला नगराध्यक्ष जो द्यायचा आहे तो नगराध्यक्ष हा कधी पण मुख्याधिकारीच्या ताटाखालचा मांजर नाही हवा, तर तो मुख्याधिकारीच्या छातीवर बसून जाब विचारणारा वाघ हवा. आणि जर का पालघरला 27 वर्ष हा लागलेला अंधार आहे तो जर का दूर करायचा आहे तर कैलास म्हात्रे साहेब असा सूर्य निवडून द्यायला हवा. ही तमाम जनतेला माझी विनंती आणि आवाहन आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.